ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरी म्हणजे काय तर भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कापडावर कलाकुसर केली जाते. त्याला आपण तिथल्या स्थानिक गोष्टींचा विचार करून किंवा स्थानिक लोकांच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरानुसार ती एम्ब्रॉयडरी तिथे केली जाते. त्याला आपण ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरी असे म्हणतो. भारत कापडाच्या बाबतीत तसेच त्यावर केल्या जाणाऱ्या कलाकुसरीच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. भारतात प्रत्येक राज्यात परंपरेनुसार तेथील लोककलेचा वापर करून कापडावर कलाकुसर केली जाते. ही केलेली कलाकुसर प्रदर्शित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शने भरविले जातात आणि त्या प्रदर्शनाला परदेशी लोकही भेटी देतात आणि या ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरीचा प्रसार अशा पद्धतीने केला जातो. आपण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने किंवा कोणत्या पद्धतीने ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरी केली जाते किंवा प्रसिद्ध आहे हे पाहूया. कासुटी, कर्नाटकामध्ये कासुटी, त्यानंतर बंगालमध्ये कांथा, लखनौमध्ये चिकनकारी, काश्मीरमध्ये कशिदा आणि हिमाचल प्रदेशामध्ये चंबा रुमल अशा पद्धतीने वेगवेगळ्या, त्याचप्रमाणे पंजाबमध्ये फुलकारी, अशा वेगवेगळ्या ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरीज केल्या जातात. आता कासुटी कर्नाटकामध्ये प्रसिद्ध आहे. कासुटी ही कर्नाटकातील एक प्रसिद्ध एम्ब्रॉयडरी आहे. काई म्हणजे हात आणि सुट्टी म्हणजे कॉटनचा धागा म्हणजे सुती धागा आणि यावरून या धाग्याच्या साहाय्याने ही एम्ब्रॉयडरी केली जाते. म्हणून या एम्ब्रॉयडरीला कासुटी असे नाव पडलेले आहे. साड्यांची किनारी ची सजावट करण्यासाठी या कासुटीचा उपयोग केला जातो. निगी आणि मुरगी स्टिचेस त्यावर घातले जातात. यामध्ये कपड्यावर डिझाईन ट्रेस केली जाते आणि नंतर त्या ट्रेस केलेल्या डिझाईनवर एम्ब्रॉयडरी केली जाते. त्यासाठी या सुती धाग्याचा वापर केला जातो आणि हा टाका हे टाके बॅकस्टिच प्रमाणेच घातले जातात. वेगवेगळ्या टाकांचा याच्यामध्ये वापर केला जातो. ते टाके पुढील प्रमाणे आहेत. गावंठी, मुरगी, निगी, मेथी असे या प्रकारचे हे टाके येतात आणि ह्या टाक्यांच्या साह्याने तयार झालेले डिझाईन ही या पद्धतीने हे दिसते. आता पुढील टाका आहे चिकनकारी. चिकनकारी ही लखनौमध्ये प्रसिद्ध एम्ब्रॉयडरी आहे. ही लखनौची ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरी आहे. या एम्ब्रॉयडरीमध्ये बहुतांशी पांढऱ्या कपड्यावर डिझाईन काढली जाते आणि त्याच्या बॅक साइडला हिअरिंग बोन स्टिचचा वापर करून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार केल्या जातात. या लखनौ चिकनकारीमध्ये कपड्याच्या बॅक साइडला टाके घातले जातात. वरील बाजूला रनिंग स्टिच प्रमाणे टाके दिसतात व खालील बाजूला आपण जो धागा वापरू त्याची शेड त्या कपड्याच्या वरच्या बाजूला दिसते. ही चिकनकारी करण्यासाठी फाईन कॉटन मटेरियलचा वापर केला जातो. यात मुस्लिन, 2x2, केम्ब्रिक, ऑर्गंडी, सिफॉन, जॉर्जेट, नेट इत्यादी कापडांचा वापर करतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टाक्यांचाही वापर केला जातो. त्यात सॅटिन, बॅक स्टिच, स्टेम स्टिच, बटन होल स्टिच आणि हिअरिंग बोन स्टिचचा देखील वापर करतात. हे टाके अशा पद्धतीने दिसतात. टाइप्स ऑफ स्टिच. आता यामध्ये बखिया, सिम्प्लिफाईड बखिया, मुररी, टिप पिच, बटन होल स्टिच, काठवा, जाली वर्क अशा वेगवेगळ्या प्रकारचे टाके घातले जातात. चिकन वर्क हे साडीची बॉर्डर, ड्रेसेस, पल्लू, साडीचा पल्लू, ड्रेसेस, दुपट्टा, त्याचप्रमाणे ब्लाऊज, कुर्ताज, कफ, कॉलर, झब्बाज, हँडकरचीफ म्हणजेच रुमाल, कप,
टेबल क्लॉथ, कुशन्स अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये या टाक्यांचा वापर केला जातो. या पद्धतीने हा टाका तयार झाल्यानंतर त्याची जी बॅक साइडची शेड आहे ती पुढच्या कपड्यावर दिसते आणि वरील बाजूला फक्त आउटलाईन तयार होते. या पद्धतीने हे टाके तयार केले जातात. आता बंगालचा कांथा. कांथा म्हणजे पॅच वर्क प्रमाणेच असतो. कपड्यावर वेगवेगळ्या आकाराचे पॅच तयार करून त्यावर क्वेल्टिंग केला जातो. ढाका मुस्लिम साडी जी ग्रे आणि ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये असते त्यावर एम्ब्रॉयडरी करण्यासाठी या टाक्यांचा वापर केला जातो. बहुतांशी कॉटनच्या साडीवर, दुपट्ट्यावर या क्विल्टिंगचा वापर केला जातो. कांथा 7 पद्धतीने तयार केला जातो. त्यामध्ये आपण हिवाळ्यामध्ये जे कपडे अंगावर घेतो ते पुस्तकांसाठी, व्हॅल्युएबल साठी, नंतर मिरर, कोंब, बॉयलेट, पिलो कव्हर, पिलोज आणि बेड स्प्रेड्स याच्यासाठी या कांथाचा वापर करतात. हा टाका अशा पद्धतीने तयार होतो. कपड्यावर सजावट करण्यासाठी या टाक्यांचा वापर केला जातो.